काँग्रेस आमदार हिरामण खोसकर हे संतप्त झालेत। नाना पटोले आणि इतर पक्षश्रेष्ठी यांनी माझी बदनामी थांबवावी असं त्यांनी म्हटलं आहे। मी चुकीचं काम केलेलं नाहीये। पहिली पसंती मिलिंद नार्वेकर, दुसरी पसंती जयंत पाटील आणि तिसरी प्रज्ञा सातव असं मी मतदान केल्याचं खोसकर यांनी म्हटलंय। भले माझी पक्षातून हकालपट्टी करा, पण त्यापूर्वी माझं मतदान चेक करा असं देखील खोसकरांनी म्हटलंय। विधान परिषदेचे मतदान जे काय आम्हाला ठरवून दिलेले मतदान, कोणत्या उमेदवाराला कोणत्या सदस्यांनी मतदान करायचं, त्यावेळेस काँग्रेसचे 7 मतदान हे मिलिंद नार्वेकरांना करायचे आणि उर्वरित मतदान जयंत पाटील साहेबांना करायचे शकाबाच्या। त्या पद्धतीनं आम्हाला नाना पटोले साहेब, मी असेल, अजून काही 5 जण कोरोटे असतील, आम्ही सगळे गेलो, एकखटी गेलो आणि मतदान केलं। उद्धव साहेबाचे 16 आणि काँग्रेसचे 7, 16 आणि 7 23 मतं होत्या। पहिल्या पसंतीचे 23 मतं पडले। एक मत कोणाचं फुटलं त्या ठिकाणी वरिष्ठांनी या ठिकाणी कोर्टाची ऑर्डर देऊन कोर्टाकडून आदेश घेऊन आणि त्या ठिकाणी मतदान चेक केलं पाहिजे। मला मराठीमधून मतदान काढायला लावलं, मी मराठीमधून मतदान काढलं, मराठीमधून मतदान काढलं। पहिल्या पसंतीचं मतदान कुठे टाकायचं, दुसऱ्या पसंतीचं कुठं टाकायचं, तिसऱ्या पसंतीचं कुठं टाकायचं। पहिल्या पसंतीचं मतदान मी मिलिंद नार्वेकर साहेबांना दिलं, कुठल्या कोपऱ्यात दिलं। दुसऱ्या पसंतीचं मतदान जयंत पाटील साहेबांना दिलं, कुठल्या कोपऱ्यात दिलं। तिसऱ्या पसंतीचं मतदान सत्तावताईला दिलं, कुठल्या कोपऱ्यात दिलं। हे सगळं व्यवस्थित मतदान केलेलं आहे। याच्यामध्ये माझी बदनामी कालपासून ती चाललेली ही सब चुकीची आहे। जे काही आमदार फुटले त्या आमदारावर त्यांनी कारवाई करत, ते कोणी बोलू शकत नाही, त्यांची ताकद नाही त्या आमदारांना बोलायला। परंतु माझ्यासारखा एक गरीब कार्यकर्ता, नाना पटोले साहेब असतील, वरिष्ठ असतील, त्यांनी कुठेतरी हे थांबवलं पाहिजे। माझ्यावर कारवाई करा, जरूर करा, मला पक्षातून हकालपट्टी करा, परंतु पहिले मतदान चेक करा।